नमस्कार प्रेक्षक हो, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. मी स्वाती गोडसे आणि लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर प्रेक्षक हो, आज लोकमत विशेष मध्ये आपण खास रिपोर्ट बघणार आहोत भारतीय लष्कराच्या ताकदीविषयी. कारण भारतीय लष्कराची ताकद आता आणखीन वाढली आहे. भारतीय लष्करानं अग्नि क्षेपणास्त्र मालिकेतील अग्नि प्राईम या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे आणि या क्षेपणास्त्रात अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. सोबतच 1000 ते 2000 किलोमीटर पर्यंत मारा करण्यासाठी हे क्षेपणास्त्र सक्षम आहे आणि त्याचमुळे चीन आणि पाकिस्तान अग्नि प्राईमच्या टप्प्यात आलाय. तसंच प्रशांत महासागरातील शत्रूच्या युद्धनौका नष्ट करणं देखील आता भारतीय लष्कराला शक्य होणार आहे. बघूयात याच विषयीचा हा खास रिपोर्ट. भारताच्या अग्निपी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. क्षणात टार्गेट होणार भस्मसात. चीन पाकिस्तान आता अग्निपीच्या टप्प्यात. भारत के पूर्व राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम को मिसाइल मैन कहा जाता है और आज उन्हीं के नाम पर स्थित उड़ीसा के एक टापू से भारत ने मिसाइल तकनीक के क्षेत्र पे नई उड़ान भरी है. आज इस टापू से भारत ने अग्नि श्रेणी की एक नई मिसाइल अग्नि पी का सफल परीक्षण किया है, जिसके बाद भारत का नाम उन चंद देशों के साथ शुमार हो गया है जिनके पास हर तरह की मिसाइल है, जो दुश्मन के मंसूबे और ठिकानों को कुछ सेकंड में ही तबाह कर सकते हैं. ओडिशाच्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बेटावरून अग्नि क्षेपणास्त्र मालिकेतील एक नवीन क्षेपणास्त्र आकाशात झेपावलं. 3, 2, 1, now, 1, 2, आणि भारतीय लष्करासाठी तो आणखी एक अभिमानाचा क्षण ठरला. गगनभेदी गर्जना करत हे क्षेपणास्त्र टार्गेटच्या दिशेने निघालं आणि त्यासोबतच भारताचा आत्मविश्वासही गगनाला भिडला. अग्निपी या क्षेपणास्त्राला अग्नि प्राईमही म्हटलं जातं. हे अग्नि क्षेपणास्त्र मालिकेतील एक अत्याधुनिक क्षेपणास्त्र मानलं जात आहे. हे क्षेपणास्त्र टार्गेटवर डागल्यानंतर त्यावर शेवटपर्यंत नियंत्रण ठेवणे शक्य होते आणि त्यासाठी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. हे क्षेपणास्त्र DRDO अर्थात भारतीय लष्कराच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलंय. ये विश्व के सर्वश्रेष्ठ मिसाइलों की श्रेणी में आता है. या यूं कहें कि पिछले लगभग 2 दशकों में भारत ने जो प्रौद्योगिकी के क्षेत्र में हमने तरक्की की है, जो नई नई टेक्नोलॉजीज हमने विकसित की अलग अलग मिसाइलों के लिए, ये उनका समावेश है अग्निपी में. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अग्नि मालिकेतील हे क्षेपणास्त्र मिश्र धातूपासून तयार करण्यात आलंय. विशेष म्हणजे चाचणी दरम्यान या क्षेपणास्त्रानं आपल्या सगळ्या मानकांची पूर्तता करण्यात यश मिळवलंय. मिळालेल्या माहितीनुसार अग्नि-1 हे सिंगल स्टेज क्षेपणास्त्र म्हणून ओळखलं जातं, तर अग्नि प्राईम साठी 2 स्टेजचा वापर करण्यात आलाय. अग्नि क्षेपणास्त्र मालिकेतील अग्नि प्राईम हे वजनानं अत्यंत हलकं क्षेपणास्त्र आहे. 4000 किलोमीटर पर्यंत मारक क्षमता असलेल्या अग्नि IV आणि 5000 किलोमीटरची मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नि V च्या तुलनेत याचं वजन कमी आहे. विशेष म्हणजे अग्नि प्राईम मध्ये अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. 1000 ते 2000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमताही यात आहे. अग्निपी परमाणु अस्त्र ले जाने में सक्षम है. जो बढ़ी हुई क्षमताएं हैं, जो सटीकता है, जो अधिक विश्वसनीयता है, बेशक ये भारत के शत्रुओं के मन में और अधिक भय पैदा करेगी. अर्थात भय का अर्थ है एक और अधिक डेटरेंस. तो जो डेटरेंस वैल्यू है उसमें इजाफा होगा. 1989 मध्ये 700 ते 900 किलोमीटर पर्यंतची मारक क्षमता असलेल्या अग्नि-1 क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर 2004 मध्ये ते क्षेपणास्त्र लष्करात दाखल झालं. अग्निपी की खासियत ये है कि इसे रेल और सड़क मार्ग कहीं से भी लॉन्च किया जा सकता है. इसे लंबे समय तक एक जगह पर रखा जा सकता है और जरूरत पड़ने पर भारत में कहीं भी इसे ले जाया जा सकता है. इसकी मारक क्षमता 1 से 2000 किलोमीटर तक बताई जा रही है. DRDOनं विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
अग्नी क्षेपणास्त्र मालिकेतील हे सगळ्यात आधुनिक क्षेपणास्त्र म्हणून ओळखलं जात आहे. अग्नी 3 क्षेपणास्त्रापेक्षा केवळ अर्ध्या वजनाचं हे क्षेपणास्त्र आहे. वजनानं हलकं असल्यामुळं त्याची मारक क्षमता वाढली आहे. या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे एक प्रकारे भारताची हिंद महासागर आणि प्रशांत महासागरातील पोहोच आणि मारक क्षमता वाढली आहे. त्यामुळे आता भारताला प्रशांत महासागरातील शत्रूच्या युद्धनौका नष्ट करणं शक्य होणार आहे. जिस तरह से भारत का जो औद्योगिक क्षमताओं में वृद्धि हुई है, ये बेशक अंतर्राष्ट्रीय बाजार में, मैं न्यूक्लियर मिसाइल की बात नहीं करता, जो बाकी मिसाइल हैं उसके क्षेत्र में भारत की पकड़ को बेहद मजबूत करेगा, क्योंकि ये जो औद्योगिक क्षमताएं हैं ये वह है जो विश्व में भारत को अग्रणी श्रेणी में खड़ा करती है. अग्नि क्षेपणास्त्र मालिकेअंतर्गत DRDOनं आतापर्यंत 5 क्षेपणास्त्र विकसित केली आहेत. तसंच त्यांच्या यशस्वी चाचण्याही करण्यात आल्या आहेत. 2 स्टेज आणि सॉलिड फ्युएल तंत्रज्ञानावर अग्नि प्राइम आधारित आहे. हे क्षेपणास्त्र ॲडव्हान्स रिंग लेझर गॅरोस्कोपवर आधारित आहे. नेव्हिगेशन प्रणालीच्या माध्यमातून ते नियंत्रित करता येतं. डबल स्टेजचा वापर करण्यात आलेलं अग्नि प्राइम क्षेपणास्त्र रस्ते तसंच मोबाईल लॉन्चरद्वारे डागता येतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात भारताकडून आणखी काही शक्तिशाली क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे आता क्षेपणास्त्र निर्मितीत भारत स्वयंपूर्ण झालाय. आता भारतानं एक शक्तिशाली देश म्हणून जगात आपली ओळख निर्माण केली आहे. भारताला क्षेपणास्त्र निर्मिती करता इतर देशांच्या मदतीची गरज उरलेली नाही. मेक इन इंडिया के तहत भारत के वैज्ञानिक न सिर्फ स्वनिर्भर हैं बल्कि अपनी मेहनत और लगन से इस नई मिसाइल को तैयार किया और इसका सफल परीक्षण भी किया. कई देश भारत की इन मिसाइलों की मांग कर रहे हैं, लेकिन साथ ही ये भी तय है कि कई देश इस सफल परीक्षण के बाद भारत पर आंखें तरेरेंगे. 3, 2, 1, now, 1, 2, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर एकीकडे अग्नि प्राइम क्षेपणास्त्राची भारतानं यशस्वी चाचणी घेतली आहे, तर तिकडे लडाखमध्ये LACवर भारतानं चिनी ड्रॅगनची नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सैन्याला सहज चीनच्या सीमेपर्यंत पोहोचता यावं यासाठी लडाखमध्ये रस्ते आणि पुलांचं जाळं उभारलं जात आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं जौनाली परिसरात 70 मीटर लांबीचा पूल तयार केलाय. हा पूल भारतीय सैन्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. बघूयात त्यावरीलच आमचा हा खास रिपोर्ट. LACवर भारताची अभेद्य तटबंदी. BRO कडून रस्ते आणि पुलांची निर्मिती. लडाखमध्ये भारताकडून चीनची नाकाबंदी. चीन की गर्दन तक आसानी से पहुंचने के लिए भारत सरकार भी LAC पर सड़कों और पुलों के प्रोजेक्ट को तेजी के साथ पूरा करने में जुटी है. इसी कड़ी में रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने लद्दाख से लेकर उत्तराखंड तक BRO की कई योजनाओं का वर्चुअल उद्घाटन किया. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने चीन और पाकिस्तान को चेतावनी दी कि अगर किसी ने आंख दिखाने की कोशिश की तो उसे मुंहतोड़ जवाब दिया जाएगा. लडाखमधील भारतीय जवानांची ही गगनभेदी गर्जना ऐकून चीन आणि पाकिस्तानच्या काळजात नक्कीच धडकी भरली असेल. लडाखच्या दौऱ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चीन आणि पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. तसंच भारतीय सैन्याला चीनच्या सीमेपर्यंत पोहोचण्याचे काही मार्गही खुले केले. संरक्षण मंत्र्यांनी लडाख दौऱ्यात BRO अर्थात सीमा रस्ते संस्थेकडून उभारल्या जाणाऱ्या 63 मूलभूत योजनांची पायाभरणी केली. तसंच चीन सीमेला जोडणाऱ्या नवीन पुलांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केलं. आज 63 ब्रिजेज रोड्स इनका लोकार्पण हो रहा है. सब मिला जुलाकर 75 यानी जब हम आजादी के 75वें वर्ष में प्रवेश कर रहे हैं तो बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन ने यह फैसला किया
हम 75 ऐसे कार्यों का जिनका हमने निर्माण किया है हम इस राष्ट्र को समर्पित करेंगे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दौऱ्यात उत्तराखंड मधील 6 पुलांचं लोकार्पण केलं। हे पूल भारतीय लष्करासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, तसंच त्यातून रोजगार निर्मितीला सुद्धा चालना मिळणार आहे। माननीय राजनाथ सिंह जी, भारत सरकार रक्षा मंत्री जी ने ऐसे जो बॉर्डर रोड के उत्तराखंड के भी जिनमें 6 ब्रिज ऐसे हैं उनका लोकार्पण किया है। सामरिक दृष्टि से भी हम लोगों को उसका फायदा है और साथ ही यहाँ की जनता को सौगात मिला है जिसकी हम कई दिनों से प्रतीक्षा में थे। दरअसल गलवान में चीन और भारत के बीच हुई हिंसक झड़प के बाद जिस तरह से चीन को मुंह की खानी पड़ी, उसके बाद से चीन की सेना लगातार लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल पर सड़क और पुल बनाने के काम में जुटी है। चीन के नापाक मंसूबों को भांपते हुए भारत भी अपनी तैयारियों में जुट गया है। हिमाचल से लेकर उत्तराखंड और उत्तराखंड से लेकर लद्दाख तक एक ऐसा नेटवर्क विकसित किया जा रहा है जो चीन की चुनौतियों को करारा जवाब दे सकता है। BRO कडून मुनस्यारी जौलजीबी या रोडवर जौनाली नाल्यावर 70 मीटर लांबीचा पूल बांधण्यात आलाय। सीमावर्ती भागात जौनाली पुला व्यतिरिक्त आणखी 3 पुलांची निर्मिती करण्यात आली आहे। या पुलांमुळे भारतीय सैन्याला सहज चीनच्या सीमेपर्यंत पोहोचणं शक्य होणार आहे। उत्तराखंड और लद्दाख के जिन इलाकों में रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने BRO के प्रोजेक्ट की नींव रखी, उन्हें सामरिक नजरिए से बेहद ही महत्वपूर्ण माना जाता है। इन प्रोजेक्ट के पूरा होने का मतलब ये है कि न सिर्फ रोजगार के नए नए अवसर खुलेंगे बल्कि नए नए रास्तों के जरिए चीन तक पहुंचना भी आसान हो जाएगा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि स्पेशल रिपोर्टसह लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। जम्मूतील हवाई दलाच्या तळावर झालेल्या स्फोटानंतर सुरक्षा दलाने काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे। दहशतवाद्यांकडून जम्मू काश्मीर पोलिसांवर भ्याड हल्ला करण्यात आल्यानंतर सुरक्षा दलानं 2 कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। बघूयात यावरीलच आमचा हा स्पेशल रिपोर्ट। यंदाही FATFच्या ग्रे लिस्ट मधून बाहेर पडणं शक्य न झाल्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झालाय। पाकिस्तानकडून आता पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत। दहशतवाद्यांनी सुरक्षा दलापाठोपाठ आता जम्मू काश्मीर पोलिसांनाही टार्गेट करायला सुरुवात केली आहे। जम्मू काश्मीरच्या अवंतीपुरा भागात राहत असलेले जम्मू काश्मीर पोलीस दलातील अधिकारी फैयाज अहमद यांच्या घरावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। या हल्ल्यात फैयाज अहमद शहीद झाले तर त्यांची पत्नी आणि मुलीची दहशतवाद्यांनी हत्या केली। मध्यरात्री काही दहशतवादी फैयाज यांच्या घरात शिरले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा या हल्ल्यामागे हात असल्याचा पोलिसांना संशय आहे। दहशतवाद्यांनी यापूर्वीही पोलिसांवर अशा प्रकारे हल्ले केलेले आहेत। काही दिवसांपूर्वीच शोपियामध्ये पोलीस निरीक्षक परवेज अहमद यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती। काश्मीरमधील वाढत्या राजकीय हालचाली, लष्कराचं ऑपरेशन ऑल आउट आणि ग्रे लिस्टमध्ये अडकल्यामुळे पाकिस्तान बिथरलं असल्याचं संरक्षण विषयक जाणकारांचं म्हणणं आहे। यातूनच हे प्रकार घडत असले तरी त्यामुळे जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दल जराही डगमगणार नाही।
जम्मू काश्मीरच्या मार्केटमध्ये सुरक्षा दलानं सोमवारी दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला, तर काश्मीरच्या शोपियानमध्ये 3 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवलं. लष्करी तय्यबाचे हे दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते, पण जम्मू काश्मीर पोलिसांनी नासिर उल हक नावाच्या एका दहशतवाद्याला अटक केली, तसंच त्याच्याकडून 6 किलोग्रॅम IED जप्त केलं. नासिर हा पाकिस्तान आणि दक्षिण काश्मीरच्या शोपियानमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. एकीकडे जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांना जेरबंद करण्यात यश मिळवलं, तर दुसरीकडे श्रीनगरमध्ये सुरक्षा दलानं 2 कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा केला. एका चकमकीत लष्करचा कमांडर नदीम अब्रार याला सुरक्षा दलानं कंठस्नान घातलंय. या चकमकीत एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झालाय. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. जो घर सस्पेक्टेड हाउस गया था, अंदर से फायरिंग आ गया. इस फायरिंग में हमारे CRPF के एक ऑफिसर 3 लोग टोटल इंजर्ड हो गए और उसको रीइंफोर्समेंट किया गया. CRP आर्मी पुलिस ने कॉर्डन को स्ट्रेंथन कर दिया. फिर इनकाउंटर चलते रहा. फिर दूसरा मिलिटेंट जो था पाकिस्तानी मुस्लिम, वो घर से निकला और अंधाधुंध फायर किया. बाद में इनकाउंटर में कि नदीम अबरार और पाकिस्तानी टेररिस्ट दोनों मारे गए. वहां से भी 2 AK-47 मिला है. काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातोय, पण सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलीस त्यांचा तो नापाक मनसुबा कधीच तडीच जाऊ देणार नाहीत. जम्मू काश्मीरला दहशतवाद मुक्त केल्याशिवाय हे जाबाज जवान स्वस्थ बसणार नाहीत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या स्पेशल रिपोर्टसह लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. जाता जाता एक महत्त्वाची आठवण, ती म्हणजे मास्क लावा, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.